जर पाहिलं गेलं तर कोणता संघ असेल त्याचं मत पारडं जड असेल आणि त्यांचा बोलबाला राहील या मैदानामध्ये. सर्व याआधी अनेक मैदानामध्ये एकत्र खेळले असतील, एका समवेत खेळले असतील, परंतु आज या ठिकाणी खेळण्यासाठी दाखल झाल्यात. हे मैदान वेगळ्या इथून धावा सुद्धा होतात आणि डिफेन्स सुद्धा केल्या जाऊ शकतात, परंतु इथून आत्मविश्वासानं गोलंदाजी करणं खूप महत्वाचं असेल. तर तितक्याच आत्मविश्वासानं धावा बनवणंही महत्वाचं, परंतु गोलंदाज सज्ज होईल. इथून सलामीवीर तर दाखल झाला. त्या ठिकाणी पॉवर प्लेचा षटक आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 खेळाडू तटीय सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील आणि तिथून मात्र गोलंदाज दाखल झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. संजय गावड दाखल झाला. एका बाजूला अनुभवाचा भंडार जरूर पाहणार आहोत, तर एका बाजूला जीत. दोन्ही संघाचे 12th मॅन कंपल्सरी असेल याची नोंद घ्या. या स्पर्धेची नियमावली आपण पाहतोय, ज्या ठिकाणी दोन्ही संघाला एक एक रिव्ह्यू दिला जाईल. LBW आणि बॅटकट साठी रिव्ह्यू नसेल. सामना जर बरोबरीत सुटला गेला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. 12 प्रतिनिधी कंपल्सरी असेल. जो संघ क्वालिफाय होईल ऑल इंडिया आयकॉन मधून 2 पॅकर मात्र तुम्ही समाविष्ट करू शकता. त्या ठिकाणी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला ठेवावे लागतील. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील. 2 सामन्याला सुरुवात होईल, ज्या ठिकाणी गोलंदाज पहिले षटक पॉवर प्लेचं असेल. या पॉवर प्लेच्या बंधनातील गोलंदाज फ्रंट लाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये दाखल झाला तर ऑन स्ट्राईक वरती चित पाटीलला आपण पाहतोय. छोटा पॅक बडा धमाका. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंज ऑफ द पेस जरूर हाताळला. चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले होते, परंतु चुकी झाली त्या ठिकाणी. अशा प्रकारचे झेल तुम्ही सोडू शकणार नाही, कारण जीत सारखा एक बॅटर यत्नाचा हंगाम ज्यानं गाजविला त्याचा झेल मात्र या ठिकाणी कुठेतरी महागडा ठरला जाणारा. कारण याच मैदानामध्ये आपण पाहिलं असेल तर त्या दिवसामध्ये एकता पाटील पडा त्यांच्या विपक्षामध्ये साईदीप बंदाटे हा सामना रंगला गेला होता क्वालिफायर मॅच. तिथून मात्र आतिश ठाकरेनं ती चुकी केली होती आणि तिथून मात्र विजय अंबाची ती पलटवार खेळी राहिली गेली. नॉट आउट 37 धावा खेळल्या होत्या. त्याच अनुषंगाने याच मैदानामध्ये वीरेंद्र बाबरेची ती झेल सोडली गेली आणि तिथून मात्र त्याचं अर्धशतक. इथून मात्र तुम्ही याची झेल सोडू शकणार नाही. ज्यावेळेस झेल सोडले जातील त्यावेळेस निश्चित स्वरूपामध्ये मात्र एक विस्फोटक नॉक त्या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाल. पण यावेळेस तोडणं शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला गेला, त्यामध्ये मात्र गोलंदाज संजय गावडला यश आला. अचूकरित्या मात्र न्यायला गेला त्या ठिकाणी. थोडस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न नील किनीच्या माध्यमातून तो डॉट बॉल आला. इथून यावेळेस अप्रतिम स्टायलिश शॉट फेवरेट शॉट मध्ये कन्वर्ट केला. सरळ चेंडू येणार सीमा रेखा पार नीलकिनीच्या बॅट मधून चौकार 4. इथून काय अप्रतिम फलंदाजी. वर फुटतो चेंडू जरूर हाताळला गेला त्या ठिकाणी. इथून मात्र बॉलिंग स्वीप पाहायला मिळाला. चेंडू सरळ कन्वर्ट केला चौकारामध्ये. या 4च्या मदतीने धावफलक पुढे सरसावले जाऊन पोहोचला जाता ते म्हणजे 5 धावा धावफलकावरती. इथून नीलकिनी कमी वयामध्ये एक मोठं नाव आपण पाहतोय पालघर जिल्ह्यामध्ये. त्या ठिकाणी PTPL आपण पाहिलं असेल मागच्या हंगामामध्ये त्या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजची एक बाईक सुद्धा त्याच्या नावावरती या आणि इथून हा हंगाम त्याने गाजविला. त्याच अनुषंगाने ही सुरुवात आपण पाहतोय. पहिल्याच बॉल वरती जरूर थोडस बॅकफूट वरती होते, तदनंतर फ्रंट फूट वरती आलेत आणि चौकार आला. तू यावेळेस उडवलंय जरूर मिस्टर स्ट्रोक चेंडू बराच काळाव्यामध्ये. याही वेळेस क्षेत्ररक्षक चुकी करतोय त्या ठिकाणी आणि इथून मात्र नील किनीला जीवनदान एक सोपा झेल मात्र त्या ठिकाणी धरतीला दान केला. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद दिला फलंदाज नील किनीसाठी आणि इथून मात्र येणाऱ्या षटकामध्ये आक्रमण पाहायला मिळेल. सातत्याने आपण पाहिलं असेल ताई पॅकर्स पालघर या संघाच्या माध्यमातून व्यावसायिक क्रीडा स्पर्धा मात्र हाताळताना अनेक वेळा आपण पाहिला. तोचा खेळाडू असेल ज्या ठिकाणी रबर बॉल टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये सुद्धा समाविष्ट केलं गेलं होतं आणि आजच्या दिवसामध्ये या साईदीप बंदाटेचं क्रीडा संकुल ऐतिहासिक मैदानामध्ये दाखल झाला आणि इथून मात्र आक्रमण करताना यावेळेस सॉफ्ट हँड मात्र खेळला जरूर. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता धावचीची दात शक्यता जरूर, परंतु त्या ठिकाणी मिस झाली आणि एक धाव सहजरीतीने पूर्ण झाली. 1च्या मदतीने धाव फलक पुढे सरसावलं गेलं जाऊन पोचलं जाता 8 राऊंड दी स्कोर गाठ 8 धावा धावफलकावरती. आतापर्यंत विचार केला तर व्हेरी इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली गेली.
संजय गावडच्या माध्यमातून, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ नाही या गोलंदाजाला. आणि तोडणं शेवटचा ती बॉल असेल ज्या ठिकाणी 5 चेंडू 8 धावा धावफलकावरती. तोडणं जीत पाटील दाखल झाला ऑन स्ट्राईक वरती, शेवटचा ती बॉल. त्यामुळे पूर्णपणे अक्रॉस दी लाईन झाले होते त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक जरूर चेंडूला फील्ड करेल, वर मात्र सातत्याने नाराजी करताना पाहायला मिळाल क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. इथून एकच धावेल, षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटक संपुष्टात 9 धावा धावफलकावरती. इथून विदाउट लॉस ऑफ खेळली आतापर्यंत पहिले गेले श्री जागमाता रवळे संघाच्या माध्यमातून 9 धावा धावफलकावरती. तोडणं पहिल्या षटक संपुष्टात आल्याच्या ठिकाणी मात्र गोलंदाज बोलबाला राहिला गेला. संजय गावडनं चांगली गोलंदाजी साकारली गेली, कारण अनुभव आणि अनुभवाचं पारण मात्र या ठिकाणी जड पाहायला मिळालं. आणि त्याच अनुषंगाला मात्र इथून दुसरा षटक असेल पॉवर प्लेचा. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाला प्राधान्य दिले जाणार, कोणता गोलंदाज मात्र त्याला प्रमोट केलं जाईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाला. जितेंद्र दाखल झाला, ज्या ठिकाणी पॉवर प्लेचा दुसरा षटक असेल, दुसऱ्या षटकामध्ये दाखल झाला. पहिलं षटक कुठेतरी क्षेत्ररक्षकांची चुकी झाली, अन्यथा मात्र जित पाटील सारखा फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळाला असता. नील केणे सारखा फलंदाज आपण डगआउट मध्ये पाहायला मिळाला असता, परंतु तिथून क्षेत्ररक्षकाने केलेली ती चुकी आणि त्याला मात्र माफी नसेल. तोडणं ऑन स्ट्राईक वरती पुन्हा एकदा जीत, तर गोलंदाज जितेंद्र दाखल झाला. वेग मात्र ज्या गोलंदाजाच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतो तोच गोलंदाज दाखल झाला. पहिलाच बॉल स्विचिटचा अटेम्प्ट जरूर, पाटानी बॉलची कनेक्टिव्हिटी नाही, प्लेट अँड मिस डॉट बॉल पाहायला मिळतो. त्या ठिकाणी मात्र जितेंद्रला दाखल केलं आणि त्याच्यावरती मात्र इथून पाहिलं गेलं तर जिम्मेदारी असेल, कारण हाणामारीचं षटक ज्या ठिकाणी आपण पाहतो 3च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न जित पाटील करतो, परंतु बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी नाही. इथून दुसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज दाखल झाला. यातून याही वेळेस क्रिकेट मधील अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्राला आजमावलंय. इथून याही वेळेस डॉट बॉल येईल. त्या ठिकाणी पॉवर प्लेचा पॉवरफुल गोलंदाज बनवणं जिम्मेदारी दिली गेली. ज्यावेळेस कर्णधार संजय गावड आमच्या समेत जोडले गेले होते, तिथून मात्र त्यांनी सांगितलं गेलं होतं मी स्वतःही गोलंदाज आहे आणि माझ्या समेत जितेंद्र वरती जिम्मेदारी असेल. ती मात्र या 2 बॉलवरती वर्चस्व गाजवतोय गोलंदाज जितेंद्र, परंतु तोडणं तुम्ही जितला जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाही. तो तिसरा बॉल पुन्हा एकदा, यावेळेस फुटस बॉल जरूर, फटका प्रॉपर, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलं, ती चुकी होणार नाही. एकाच जाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागणारा धीरजने चांगला फील्ड त्या ठिकाणी धीरजच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एकाच जाव्यावरती सॅटिस्फाय आणि तो याच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं गेलं दुहेरी आकड्याला स्पर्श करत असताना 10 धावा धावफलकावरती. 3 रन 19 गुरगाड, एक मोठा फॉर्मॅट, 5 षटकांचा सामना त्या ठिकाणी आणि मात्र चांगली खेळी राहिली गेले. आतापर्यंत दोन्ही संघ सरासरीने चालले गेले मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही आहे वेळा स्विचिटचा अटेम्प्ट जरूर, स्वीप खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी नाही शरीरापासून दूर आणि इथून मात्र डॉट बॉल आला. इथून चांगली गोलंदाजी, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी करत असताना गोलंदाज जितेंद्र पाहायला मिळतो. त्या ठिकाणी 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 चेंडू शिल्लक असेल या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पावलाचा वापर जरूर, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकात चेंडूला मात्र फील्ड केलं जात. कुणाल त्या ठिकाणी आलं, कुठे चुकी करणार नाही, एकच जावेवरती समाधान. एकच्या मदतीनं धावफलक आतापर्यंत पाहिलं गेलं तर जाऊन पोहोचलं गेला, त्यामध्ये 11 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल असेल, लास्ट बॉल रिमेनिंग या दुसऱ्या षटकातील. फलंदाज आपण ऑन स्ट्राईक वरती पाहणार आहोत. जित पाटील दाखल झाला. या शेवटच्या अंतिम बॉल वरती किती धावा जमवेल आपल्या संघासाठी. पूर्ण अप्रतिम रायझिंग डिलिव्हरी, बॅटाने बॉलचा काही संपर्क नाही. डॉट बॉल आला, षटक संपुष्टात. इथून जर पाहिलं गेलं तर अवघ्या 2 धावा मात्र खर्च केल्या गेलं. पॉवर प्लेच्या बंधनातील पॉवरफुल गोलंदाज बनवून कार्य केलंय मैदानाच्या आतमध्ये. ज्या ठिकाणी 2 षटकाची समाप्ती झाली आणि इथून 11 धावा धावफलकावरती विदाउट लॉस ऑफ विकेट आतापर्यंत श्री जागमाता रवळे संघ पाहायला मिळतो.
तोडणं तोडणं तिसरं षटक असेल प्रगती पथावरती. क्रोधात जितेश दाखल झाला. पहिलाच बॉल मिस्टर स्ट्रोक जरूर गगन भरारी जरूर घेतली गेली चेंडून. रक्षक त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद दिल हरेश्वर किणी बॅक टू दी पवेलियन गॉन. तोडणं एक मोठा झटका लागला गेला श्री जागमाता रावळे संघाला आणि तो जर पाहिलं गेलं तर ज्याची मात्र गरज होती यावेळेस तो दाखल झाला. साहिल सापके आला मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र त्यासाठी कॅश प्राइज झाला. इथून जर हॅट्रिक सक्सेस आले साहिलच्या बॅट मधून तर राहुल कडोच्या माध्यमातून 500 500 रुपयाचा कॅश प्राइज झाला. कॅश प्राइज जरूर वाढला गेला. हॅट्रिक सिक्स साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 2000 तू 3 षटकार बारा 2000 रुपये आपल्या नावावरती नोंदवण्याची संधी आहे. परंतु संघ बॅकफुट वरती आहे. साहिलला इथून तारणहार म्हणून कार्य करावा लागणारा वन डाऊन प्लेयर तिसऱ्या क्रमांकावरती साहिल सापके दाखल झाला. याच मैदानामध्ये अर्धशतक त्याच्या नावावरती आपण पाहतो. तोच दाखल झाला यावेळेस जितेशच्या विपक्षामध्ये. उडवलाय जरूर सरळ बॅटचा वापर लॉंगअपच्या डोक्यावरून सरळ सी मारे पार आलाय. षटकार 6 सर्व पवेलियन मधून सेट होऊन गेला. कारण संघाला गरज आहे. पहिली 2 पॉवर प्लेची षटक होती त्यावरती गोलंदाजाचं वर्चस्व. तदनंतर इथून जितेशाला पहिल्याच बॉलवरती निहिल किनीला बॅक टू दी पवेलियन पाठवला. तदनंतर साहिल आला आणि तिथून मात्र पहिल्याच बॉलवरती उडवलाय चेंडूला. सरळला हवाई सफर मध्ये कन्वर्ट करत असताना षटकार आला. इथून आक्रमण आणि आक्रमण आपण पाहणार आहोत. इथून जर हॅट्रिक सक्सेस आला 2000 रुपयाचं कॅश प्राइज. या वेळेस चेंडू बराच काळाव्यामध्ये मिस्टर स्ट्रोक आहे त्या ठिकाणी. जितेंद्र मात्र चेंडूला फील्ड करेल. तद्वार मात्र एकच धाव्यासाठीच पाय व्हावं लागेल. या एकच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे 18 धावा धावफलकावरती. 18 रन ऑन द स्कोर कार्ड लॉस ऑफ 1 विकेट. श्री जागमाता रावळे आतापर्यंत 18 धावांपर्यंत मचल मारली गेली. परंतु इथून दाखल झाला जीत पाटील. थोडस बॅकफुट वरती आपण पाहतो. त्याला मात्र साथ द्यावी लागणारा साहिल सापकेची. कारण साहिलने आल्या पाऊले मात्र आक्रमण केलं. तिथून त्याला स्ट्राईक वरती आणावं लागेल. एका बाजूनं संघाला सावरण्याची सुरुवात तर झाली गेली. त्याला साथ देणं खूप गरजेचं असेल. कारण 5 षटकाचा फॉर्मॅट हा पार्टनरशिप बिल्ड तुम्हाला करावी लागणार. इथून चांगला फटका जरूर पूर्णपणे अक्रॉस द लाईन झाले होते. क्षेत्ररक्षण होईल तद्वार मात्र 2 धावा सहज रीतीने पूर्ण झाल्यात. इथून कोणती चुकी करणार नाही. चांगली फेकी सुद्धा राहिली गेली. धीरजच्या माध्यमातून अप्रतिम प्रोटेक्शन जसं लावलं गेलं. चक्रव्यूह मात्र सजवलं गेलं गोलंदाज जितेशच्या माध्यमातून. आणि त्याच अनुषंगानं मात्र आतापर्यंत अचूक टप्प्यावरती भेदक मारा गेला. नियंत्रित गोलंदाजी या षटकार जरूर आला असेल परंतु तिथून मग कमबॅक करणारा पुनरागमन करणारा हे दर्शवून दिलं गेलं गोलंदाज जितेशच्या माध्यमातून. यावेळेस उडवलाय जरूर फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. चेंडू सरळ सीमा रेखा पार आलाय जीतच्या बॅट मधून षटकार. हा मात्र जरूर रिझल्ट आपण पाहतो. हा परिणाम या ठिकाणी मात्र जीत पाटीलची ती विकेट आली होती. पहिल्या षटकामध्ये झेल सोडला गेला आणि इथून मात्र त्याचा राहिलाय पलटवार आणि चेंडू सरळ सीमा रेखा पार षटकार. पूर्ण धावफलकावरती नजर टाकली. 26 धावा धावफलकावरती. पूर्ण शेवटचा नंतर बॉल असेल. थोडस महागडं षटक पाहायला मिळतं. इथून या वेळेस चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये जितेशने केला. तो षटकाची समाप्ती झाली.
त्या ठिकाणी आपण धावफलक पाहतोय जाऊन पोहोचला गेला 26 धावा धावफलकावरती. एक गडेच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत श्री जगमाता रावळे हा संघ पाहायला मिळतो. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष असेल आणि उर्वरित या 12 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत मजल मारली जाईल, किती धावांचं टार्गेट मात्र सेट केलं जाणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असेल. यादीचा सामना जरूर मोठा राहिला होता, चांगल्या धावा कुठल्या गेल्या होत्या, परंतु तिथून तुषार घरात आलाय आणि त्याने मात्र एक विस्फोटक नॉक खेळले गेले. सुपर ओव्हर मध्ये सामना जरूर गेला, परंतु तिथून पराभूत व्हावं लागलं एनसीसी सफाळे संघाला. यातून जितेंद्र दाखल झाला, दुसरं षटक जरूर वैयक्तिकरित्या हाताळण्यासाठी. पुन्हा धावफलक 26 वरती स्थिरावलाय. साहिल चपके त्याच्या बॅट मधून आपण पाहतो एक अप्रतिम दर्जेदार षटकार आला, तोच यावेळेस दाखल ऑन स्ट्राईक वरती जितेंद्रच्या विपक्षामध्ये. यातून प्लेट डॅट मेस डॉट बॉल आला. यातून खाली राहणारा चेंडू होता, थोडासा बीट मात्र झालाय, नाराजा हताशा. इथून चांगला चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पार्किंग स्लॉट मध्ये पाठवायचं होतं, डिलिव्हर जरूर करायचं होतं त्या ठिकाणी, परंतु बॅटाने बॉलची कनेक्टिव्हिटी नाही. डॉट बॉल पाहायला मिळतो. तो जितेंद्र चांगली गोलंदाजी. याही वेळेस प्लेट डॅमेज डॉट बॉल. अप्रतिम अफलातून कौतुकास्पद भूमिका मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज जितेंद्र पाहायला मिळतो. त्या ठिकाणी मात्र काय अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिले गेले. त्या ठिकाणी 8 चेंडू मात्र त्याने डिलिव्हर केल्यात, अवघ्या 2 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. आणि जे मात्र आपण पाहतोय या 8 चेंडूंमध्ये जवळजवळ 6 चेंडू तरी धावा हाताळल्यात. ही मात्र यासाठी गोलंदाजीसाठी त्याला प्राधान्य दिलंय. तुम्ही यावेळेस फुलटॉस बॉल जरूर आहे, त्याला मात्र उडवलंय हवाई सफर आणि त्यावर ताकदीचा वापर. सरळ सीमा रेखा पार लोंगाच्या वरून आलाय साहिल सापके नावाचा ब्रँडेड षटकार. 6 दोन पहिला तर आलाय, इथून मात्र सलग जर 3 आलाय तर निश्चित स्वरूपामध्ये राहुल कडू याच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज साहिल साठी. इथून मात्र विस्फोटक नॉक खेळावे लागणारा. याही वेळेस आलाय सलगचा दुसरा असेल, इथून मिड विकेटच्या वरून पाठवल्या, कारण फुलटो चेंडू वरती फुल टोल बसूल. आधीचे चेंडू मात्र थोडेसे अप्रतिम राहिले होते, गुड लेंथ वरती चेंडूंची हाताळणी राहिले होती, त्यातून मात्र फलंदाज साहिल बीट झाला. आणि इथून जर पाहिलं गेलं तर सलग 2 चेंडू फुलटोस हाताळल्यात, फुल टोल वसूल केला, सरळ चेंडूला कन्वर्ट केलंय षटकारामध्ये. पहिले 2 चेंडू बॅकफुट वरती राहिल्यानंतर इथून सलग बॅक टू बॅक 2 षटकार आले, 2 सिक्सेस. फॅन्टास्टिक रित्या फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. इथून साहिल चापके नावाचा वादळ घुंगावायला सुरुवात झाली आणि इथून मात्र हा तिसरा जर आला तर निश्चित स्वरूपामध्ये 2000 रुपयाचे कॅश प्राइज मात्र साहिल साठी लागलं गेला, ते मात्र तिला दिले जाणार. इथून जितेंद्र आपण पाहतो ज्यावेळेला 2 चेंडूंवरती वर्चस्व राहिल्यानंतर इथून बॅकफुट वरती या 5वा बॉल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट ना दाखल झाला. याही वेळेस उडवलाय, खूप दूर दूर आणि दूर पाठवलाय चेंडू, सरळ सीमा रेखा पार आलाय. फ्रेंच चषक षटकार 6. या 6च्या मदतीनं धावफलक भरदा वेगानं धावायला सुरुवात झाली आणि जाऊन पोहोचलं जात ते म्हणजे 44 धावा धावफलकावरती. इथून मात्र 2000 रुपये आपल्या नावावरती नोंदवले गेले. शेवटचा अंतिम बॉल असेल जितेंद्रवरती आक्रमण. महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचं योगदान आपण पाहतोय. याही वेळेस उडवलाय सरळ कॅमेरामॅनच्या अभिवादनासाठी साहिलच्या बॅट मधून सलगचा आलाय 4था षटकार आणि इथून मात्र या 4 धाव्याने अर्धशतक गाठलं गेलं षटकाचं संघाचं. ज्या ठिकाणी 50 धावा धावफलकावरती 3 षटकामध्ये जरी तुमचं वर्चस्व असेल तरी इथून मात्र आम्ही थांबण्याचं नाव घेणार नाही आहोत, कारण साहिलला माहिती आहे जो थांबला तो संपला, जो हुकला तो संपला. आणि इथून मात्र पाहिलं गेलं
तर या 50 धावांमध्ये वैयक्तिक खेळी राहिले गेले साहिलचे. त्या ठिकाणी 31 धावा 8 चेंडू फेस करत असताना त्यामध्ये 5 षटकार आपण पाहतोय. आणि इथून मात्र ते कॅश प्राइज लागलं होतं ते साहिलच्या अकाउंट मध्ये क्रेडिट झाला. इथून राहुल कडू यांच्या माध्यमातून यातून एक विस्फोटक नॉक त्याच्या नावावरती. यातून 50 धावा झाला निश्चित स्वरूपामध्ये. एक फायटिंग टोटल मात्र लागले गेले श्री जागमाता रावळे संघाच्या नावावरती, कारण त्यांच्याकडे ती गोलंदाजी आहे. त्या अनुषंगानं 50 धावांपर्यंत निश्चित स्वरूपामध्ये पोहोचणं खूप गरजेचं होतं. इथून पहिलं 3 षटकाचा विचार केला तर 26 धावा होत्या. तिथून साहिल आला आणि त्यानं मात्र पूर्ण मोमेंटम झोकून घेतला आपल्या संघाच्या वतीनं. इथून शेवटचा अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष असेल. त्या ठिकाणी आपण गोलंदाज पाहतो मनीष दाखल झाला. इथून अष्टपैलू नेतृत्व करावं लागणार आहे. हे षटक खूप निर्णायक असेल. इथून जर निश्चित स्वरूपामध्ये जास्त धावा आल्या तर बॅकफुट वरती जाईल जय हनुमान मायकोबा संघ. तर इथून यावेळेस जो परिणाम पाहतो मी आधी हे म्हटलं होतं ते कॅच विन मॅच, आणि तिथून मात्र छोटा पॅक बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये फुटला गेला. त्याच्या बॅटमधून आपण सिक्सेस येताना पाहतो. तो जीत पाटील सुद्धा थांबण्याचं नाव घेत नाही, कारण साहिलने जो वार केला त्याने मात्र मनोबल वाढलं गेलं फलंदाजी करणारा फलंदाजाचा, आणि तिथून पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलं. याही वेळेस उडवलाय चेंडूला, सरळ येईल बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार. इथून आक्रमण आणि आक्रमण डेथ ओव्हर मध्ये मात्र केलं जातं म्हणजे मनीष वरती, आणि इथून या 6च्या मदतीने धावफलक प्राईज झाला आणि जाऊन पोचला गेला ते म्हणजे 62 धावा धावफलकावरती. तर इथून जर पाहिलं गेलं तर सलग 2 षटकार आलात. तो तिसरा येईल का जिच्या बॅट मधून. यावेळेस सरळ बॅटचा वापर क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, वन बाउंड सी मारेगा पार आलाय जिच्या बॅट मधून. चौकार 4. थँक्यू डीजे. इथून 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. याही वेळेस मिस्टर स्ट्रोक जरूर स्वतः गोलंदाज कॉन्टॅक्ट बोलची संधी, आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल. जीत पाटील बॅक टू द पवेलियन. जे मात्र 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलं होतं ते मात्र ऑनलाईन स्वरूपामध्ये त्या ठिकाणी क्रेडिट झाला साहिल सापकेच्या खात्यामध्ये. इथून मात्र तो जे कॅश प्राइज लावलं होतं प्रोत्साहन जरूर आपल्या साथीदाराला दिलं गेलं. एक चांगले मित्र पाहायला मिळतात राहुल कडू यांच्या माध्यमातून. त्याला प्रोत्साहन होतं, मोटिवेशन होतं, आणि तिथून मात्र त्याने ते चॅलेंज स्वीकारलं आणि 3 षटकार हवे होते, 4 षटकार मारून दाखवलेत. इथून धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक जाऊन पोचलं गेला ते म्हणजे 66 धावा धावफलकावरती. इथून हार्दिक गरज दाखल झाला. इथून याही फलंदाजाचा विचार केला तर त्याच्या नावावरती एक मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपण पाहतो तोच दाखल झाला रोकी ग्रुप चषकामध्ये. शेवटच्या अंतिम 2 चेंडू शिल्लक असेल. यावेळेला चेंज ऑफ द पेस जरूर. इथून घुटना टेक तमाशा देख चेंडू सरळ सी मारे का पार. षटकार पहिल्याच बॉलला हवाई सफर घडवला. स्टँडर्ड डिलेव्हर षटकारामध्ये कन्वर्ट. मनीष वरती आक्रमण आणि आक्रमण केला. शेवटचा अंतिम बॉल असेल लास्ट बॉल रिमेनिंग. धावफलक जाऊन पोचले गेला ते म्हणजे 72 धावा धावफलकावरती. दुनिया आहे वेळेस सरळ बॅटचा वापर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू वन बाउन्स आलाय सरळ सी मारे का बार. चौकार. थँक्यू. या 4च्या मदतीनं धावफलक जाऊन पोचला गेला 76 धावा धावफलकावरती आणि 77 धावांचं एक मोठं लक्ष सेट केलं. त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर जरूर वाटलं होतं की इथून मात्र
मात्र रावळे संघ पूर्णपणे बॅकफूट वरती असेल, परंतु तिथून साहिल आला आणि तिथून मात्र हार्दिक सुद्धा पाहायला मिळतो. जीत पाटील असेल यांनी मात्र जे विस्फोटक नॉक राहिली ना त्या अनुषंगाने 76 धावांपर्यंत मजल मारली गेली. अर्थातच 12 चेंडूमध्ये 50 धावा कुठल्या गेल्या, पूर्णपणे आक्रमण केलं फलंदाजांनी आणि धावफलक जाऊन पोहोचल्या गेल्या 76 धावा 77 धावांचं टार्गेट मात्र इथून सेट केला. त्याचा पाठलाग करताना कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल हे सुद्धा प्रश्नचिन्ह आपण पाहणार आहोत. तर इथून मी विनंती करेन विठ्ठलवाडी विपक्षामध्ये ध्रुव 11 केळवा दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स वरती यायचा याची नोंद घ्या. तर इथून शेवटचा अंतिम सामना असेल पहिल्या फेरीतील त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. एका बाजूला विठ्ठलवाडी संघ असेल तर त्यांच्या विपक्षामध्ये ध्रुव 11 केळवा संघ आपल्याला पाहायला मिळेल इनॅक्शन मध्ये. दोन्ही संघाचे कर्णधार विनंती असेल आपण त्वरित टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायचा. तर त्या ठिकाणी मात्र मी विनंती करेन प्रत्येक जिपाट सरांना जे मात्र आपण पाहतोय मायकोप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य त्यांना मी विनंती करेन की आपला शुभ हस्ते मात्र या सामन्याचा नाणेफेकी करायची. पूर्ण विठ्ठलवाडी त्यांच्या विपक्षामध्ये ध्रुव 11 केळवा दोन्ही संघाचे कर्णधार शेवटचा अंतिम पुकार असेल तुम्हाला. आणि आशापूर एडव्हान्स संघाला पुढे चाल देण्यात आली आहे कारण त्यांच्या समोरील संघ उपस्थित नाही या ठिकाणी. चला प्लीज लगेच फील्ड अरेंज करून घ्या. श्री जागपत रावळे संघाला विनंती असेल तर इथून मी पुन्हा एकदा पुकार करेन ज्या ठिकाणी विठ्ठलवाडी विपक्षामध्ये ध्रुव 11 केळवा पहिल्या फेरीतील शेवटचा अंतिम सामना असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायचं याची नोंद घ्या. तर इथून तुम्हाला सूचित करण्यात येतं की जे संघ क्वालिफाय होईल फायनल डे मात्र 14 तारखेला असेल. 14 मार्च रोजी फायनल डे असेल ज्या ठिकाणी मात्र दोन्ही गटातील सामने मात्र खेळवले जातील. ज्या ठिकाणी सुपर 8 जे संघ क्वालिफाय झालेत ते संघ सुद्धा आपण त्याच दिवशी खेळवणार आहोत. दोन्ही गटासाठी मात्र प्रथम पारितोषिक मात्र रोख 50,000 रुपये याची नोंद घ्या. ते संघ मात्र सफळ गटातून इथून क्वालिफाय होणार आहेत त्या संघांना मात्र सूचित करतो की फायनल डे मात्र 14 मार्च रोजी असेल याची नोंद घ्या. तर जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी दोन सलामीवीर बॅटर दाखल झाल्या. एका बाजूला गणेश तर एका बाजूला कुणाल पाहायला मिळतो. तर गोलंदाजी ट्रॅक वरती एक मोठं नाव विथ द बॅट त्यात चांगला खेळ मात्र राहिला नाही. अनेक चाहते सुद्धा त्याचे असतील या मैदानामध्ये. याच मैदानाच्या चौफेर त्याची फलंदाजी पाहण्यासाठी आज इथून उपस्थित झाले असतील परंतु नीलचा शो आज त्याला पाहायला मिळाला नाही. इथून गोलंदाजी ट्रॅक वरती विथ द बॉल चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज दाखल झाला नील किनी गोलंदाजी ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल मनीष साठी. इथून काय घडलं जाता दोन फुटनस बॉल जरूर त्या ठिकाणी. इथून मात्र चेंडू सरळ क्लिअर करे लॉंग स्टॉप फ्री झाला. इथून रिव्ह्यू घेतला जातो भीमर साठी.
पंच अंपायर कॉल आहे की संघाने घेतला? अंपायर कॉल. इथून शेवटचा अंतिम पुकार असेल. विठ्ठलवाडी विपक्षामध्ये ध्रुव 11 केळवा दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज आपण उपस्थित राहायचे याची नोंद घ्या. तोडणं नो चेंडूवाला भीमर असेल आणि बुडणं स्वरूपातील या धावा आपण पाहतोय. त्या ठिकाणी नो प्लस बाईकच्या स्वरूपात 4 धावा एकूण 5 धावा टोटल ऍड झाल्यात धावफलकावरती. पहिलाच बॉल जर भन्नाट वेग त्या ठिकाणी फेटचा संकेत फलंदाजाकडे लायसन्स. तोडणं आखूड टप्प्याचा बॉल जरूर पूर्णपणे अक्रॉस दी लाईन झाले होते. पूर्णपणे सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला जरूर त्या ठिकाणी, परंतु बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी नाही आहे. डॉट बॉल येईल कारण समोर किती चांगला फलंदाज असला तरी माझ्याकडे माझ्या गोलंदाजीमध्ये ती चांगली अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी हे मात्र दर्शवून दिलं गेलं नील किणीच्या माध्यमातून. तोडणी आहे वेळेस भन्नाट वेग आणि वेगावर स्वार होत असताना डॉट बॉल आला. निशला मात्र इथून चेंडू समजला नाही, बीट मात्र झाला आणि त्या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू आला. यातून पहिलाच बॉल जरूर पूर्ण स्वरूपातील त्या 5 धावा असेल तिथून मात्र गोलंदाजाने पलटवार केला. सलगचे 2 चेंडू निर्धाव मात्र हाताळले गेले. फलंदाजाला बॅकफूट वरती पाठवला. फुल टच बॉल इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी प्रयत्न मात्र झालेत, परंतु चेंडू रोखू शकणार नाही. चेंडू सरळ सी मारिका पार आलाय चौकार. त्या ठिकाणी फुल टच बॉल होता, फक्त दिशा दिली गेली आणि तोंड गेले घेराला चेंडू क्लिअर झाला 4 धावांसाठी. तोंड निघले जरूर चेंडू पेज चेंडूला हाताळलं जरूर होतं त्या ठिकाणी, परंतु फुल टच बॉल राहिला गेला आणि त्या ठिकाणी 4 धावांची शिक्का उठवला गेला तर चेंडू भरती. तोडण याही वेळेस भन्नाट वेग आपण पाहतोय. बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी नाही तर स्टायलिश शॉट खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला अनिशच्या माध्यमातून, परंतु तिथून मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. तिथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. एक तेरी तो एक बेरी मैदानाच्या आतमध्ये धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलं गेलं 9 धावा धावफलकावरती. पावलांचा वापर परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकणार नाही. इथून भन्नाट वेग शरीरापासून दूर टून याही वेळेस डॉट बॉल आला. शेवटचा अंतिम बॉल असेल या पहिल्या षटकातील. त्या ठिकाणी आतापर्यंत पाहिलं गेला तर अवघे 4 धावा खर्च करतोय आणि एक्स्ट्रा स्वरूपातील त्या 5 धावा आपण पाहिल्यात. याही वेळेस फुल टच बॉल जरूर त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला गेलाय आणि तोंड मात्र पंचांचा हात हवेत. Yes, finger is gone up umpire now. Big wicket down. Manish या वेळेस back to the pavilion. Gone. थँक्यू टू से. 2 षटकाची समाप्ती झाली गेली. त्या ठिकाणी 1 षटक समाप्त झाला आणि धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचला गेला 9 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हॅलो चला, विठ्ठलवाडी कॅप्टन आणि ध्रुव 11 केळवा दोन्ही संघाचे कर्णधार या लगेच शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. प्रेमळ निवेदन असेल तुम्हाला, कुठे असाल तर या प्लीज. विठ्ठलवाडी कॅप्टन आणि ध्रुव 11 केळवा
इथून नक्कीच कोकण बॉईज माकणे संघ उपस्थित नाही आहे. त्याच कारणास्तव मात्र ह्या पुढील सामन्याला चाल दिले जरूर, जिथे विठ्ठलवाडी आणि ध्रुव 11 केळवा संघ आहे. प्लीज निवेदन असेल तुम्ही या. यस, या ठिकाणी उपस्थित झाले कोकण बॉईज माकणे संघ. तोडणा हिमेश दाखल झाला. हॅलो, या नाणेफेकीचा कॉल आपण करून घेऊया. माकणे संघ या प्लीज. आई आशापुरा एडवान संघ तुम्ही देखील कर्णधार या लगेच. तोडणं चांगली गोलंदाजी यावेळेस सुडावला जर लॉफ्ट जरूर केला. क्षेत्ररक्षक साईल आहे त्या ठिकाणी, द्वारा एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केला. चांगला चेंडू त्या ठिकाणी फील्ड पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षक, एक चाणाक्ष क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तेच पाहायला मिळालं. तोडणं चेंडूला फेके सदवर मात्र 2 धावा सहजरीतीने पूर्ण झालं. उमेश करत आपण पाहतो त्या ठिकाणी गोलंदाज ट्रॅक वरती आला, मात्र फलंदाजांना मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवला. त्याचा अनुषंगाने धावांचा दुष्काळ आपण धावफळकावरती पाहतो. इथून उडवलाय जरूर चेंडू बराच काळ हवेमध्ये या. साहिल त्या ठिकाणी आला, एक सोप्पा झेल मात्र धरतीला दान केलं जातं. ईशमान बाबाचा आशीर्वाद या ठिकाणी जरूर दिला गेला. एक सोप्पा झेल मात्र धरतीला दान केला जातो. कुठेतरी चुकी झाली या साहिलच्या माध्यमातून, कारण अशाच प्रकारे काहीतरी घडलं होतं. त्यावेळेस नीलकणीची झेल सोडली होती आणि त्याच वेळेस पुढच्याच बॉलवरती आपण पाहिला तर जीत पाटीलची ती विकेट आणि तदनंतर त्याचा राहिलेला पलटवार. इथून धीरजला मिळालेलं जीवनदान त्या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागणार आहे. कारण मनीष सारखा एक चांगला बॅटर आपण पहिला तर तंबूच्या आसराला जाताना पाहिला. चला या ठिकाणी माकणे संघ या एडवन संघ आलाय या ठिकाणी कर्णधार. आपण मी विनंती करेन प्रत्येकचे चिपाट सरांच्या शुभ असते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. इथून आपण पहिला आजच्या दिवसातला सामना क्रमांक 3 असेल. इथून एका बाजूला आपण माकणे संघ आहे तर एका बाजूला एडवन संघ. इथून 5 चोईस दिली जाईल. कॉलिंग असेल माकणे संघाची. प्रत्येकजी चिपाट सरांच्या सुप असते. इथून मात्र एडवन संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. या कर्णधार माकणे संघ. इथून प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. काय निर्णय असेल? आम्ही फर्स्ट बॉलिंग घेऊ. फर्स्ट क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना विपक्ष संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? त्यांना आम्ही 50च्या आसपास. 50च्या आसपास असे रोखण्यामध्ये असे कोणते तुमचे गोलंदाज असेल त्यांच्याकडून तुम्हाला चांगली धावा गोलंदाजीची मात्र अपेक्षा असेल? मृदुल आहे, राज आहे. यस, बेस्ट ऑफ लक असेल. इथून जास्त वेळ घेणार नाही. इथून पाठवूया आपण मागणी संघ. इथून जर नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? मी गोलंदाजी घेतली असती. इथून मनाविरुद्ध तुम्हाला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त अंकाचा आम्ही प्रयत्न करू, कारण आमचं पहिलंच वर्ष आहे इकडे. इथून शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल. इथून एकंदरीत आपण पाहिला या केलवा रोड विभागामध्ये इथून या आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? अति सुंदर असं आयोजन केलं आहे, त्याच्यामुळे धन्यवाद आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल. यस, शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. इथून माकणे संघ तर एका बाजूला एडवन संघ. टॉस बॉक्समधून असून न्यूज आले. प्रथम नाणेफेकीचा कॉल आई आशापुरी एडवन संघाने जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय फलंदाजी करण्याकरिता माकणे संघाला. तत्पूर्वी वळूया मैदानामध्ये. ओव्हर टू यू. तर इथून 2 षटकाची समाप्ती झाली. एक यशस्वी षटक आपण पाहिला हिमेश गरजच्या माध्यमातून, ज्या ठिकाणी 5 धावा मात्र त्याने खर्च केला आणि इथून नाफळा जाऊन पोहोचला गेला 14 अंकावरती. इथून येणाऱ्या चेंडू असेल 18 आणि 18 बॉलमध्ये 63 धावांची गरज विजयासाठी. धावा निश्चित स्वरूपामध्ये केल्या जाऊ शकतात. करत्या ठिकाणी 10 बॉलमध्ये 50 धावाची विस्फोटक नॉक जरूर त्यांनी खेळली गेली फलंदाजांच्या माध्यमातून. यावेळेस उडवलंय जरूर पहिल्याच बॉलवरती हवाई सफर घडवलं. चेंडूला सरळ सीमा रेगापार धीरजच्या बॅट मधून आलाय षटकार. या 6च्या मदतीनं धावफलक जाऊन पोचला गेला 20 धावा धावफलकावरती. नीलकिडीवरती आक्रमण आखून टप्प्याची लाईन होती
आणि त्यावरती केलेला हा प्रहार चेंडूला सरळ सीमारेखा पार पाठवल्या. पुन्हा समीकरणामध्ये बदल झाला. ज्या ठिकाणी आपण इक्वेशन पाहतो येणारे बॉल असतील ते म्हणजेच 17 आणि 17 बॉल मध्ये 57 धावांची गरज असेल. तुम्ही आहे वेळेस स्लॉप जरूर केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु चुकी झाली या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि इथून एक धावेला दुसऱ्या धाव्यामध्ये कन्वर्ट केला. लांबड पहिल जरूर परंतु फलंदाज पापेन क्रीज वरती सेफ पाहायला मिळतो आणि या दोनच्या मदतीने धावफलक बंद पावलाने पुढे सरसावताना जाऊन पोचलं जातं म्हणजे 22 धावा धावफलकावरती. तुनिया आहे वेळेस मस्टर स्ट्रोक जरूर नयन पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिले गेला. तत्वर चेंडू जरावर लँड झाला नो मॅन झोन मध्ये. पूर्ण जर पाहिलं गेलं तर या 2 धावा पूर्ण होतील. जरूर चांगली चेंडू फसवे चेंडू हाताळण्यामध्ये गोलंदाज नील किणीला यश आला. इथून जर पाहिलं गेलं तर धावफलक या 2च्या मदतीनं जाऊन पोचले गेलं तेव्हा 24 धावा धावफलकावरती. पुन्हा 15 चेंडू 53 धावांची गरज अजून आहे. दोन्ही आहे वेळेस 50 वेग जरूर त्या ठिकाणी. दोन प्लेट डॉट बेस डॉट बॉलिंग बरोबर. दोन रिव्ह्यू आला भीमरसाठी च्या स्वरूपामध्ये फलंदाजी करणाऱ्या टीम कडून. इथून फेअर डिलिव्हरी आहे तो रिव्ह्यू लॉस झाला याची नोंद घ्या. फलंदाजी करणाऱ्या टीमला विनंती रिव्ह्यू मात्र लॉस झाला. इथून तुम्हाला रिव्ह्यू दिला जाणार नाही. चांगली गोलंदाजी आतापर्यंत षटकार आल्यानंतर त्याने कमबॅक केला. डॉट बॉल जरूर पाहतो आपण. त्या ठिकाणी 4 चेंडूंचा खेळ संपला गेला. धावफलक जाऊन पोहोचला गेला 24 अंकावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. आहे वेळेस प्रत्येक चेंडूची लाईन पाहायला मिळतात. पुन्हा सातत्याने आपण पाहिलं तर यॉर्कर चेंडूंची हाताळणी करण्याचा प्रयत्न नीलच्या माध्यमातून राहिला जातो आणि तिथून मात्र त्याला यश आला. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल लास्ट बॉल रिमेनिंग तिसऱ्या षटकातील. त्या ठिकाणी पुन्हा एकदा दाखल होईल निखिल तिरच्या विपक्षामध्ये गोलंदाजीसाठी. इथून मात्र चेंज ऑफ द बेस्ट चेंडू बराच काळ हव्यामध्ये. पंकज त्या ठिकाणी आल्यात कोणती चुकी करणार नाही. साफ डिसमिसल राहिला गेला. फलंदाज बाद होईल आणि इथून मात्र धीरजच्या खेळला पूर्ण विराम. फलंदाज बाद बॅक टू द डगआउट. थँक्यू टू सर. चला निर्माण लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा शिरवून घ्या. तिथून कृष्णा रिझल्ट सरांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य डायस वरती येऊन स्थानपन्न व्हायचा आणि तिथून मात्र मॅचचा आनंद घ्यायचा. पूर्ण या मैदानाचे सर्व आपण होतो. कृष्णाजी रिझल्ट सर आपल्याला विनंती असेल या आमच्या मुख्य डायस वरती येऊन आपण स्थानपन्न व्हायचा. तिथून चौथा षटक प्रगती पथावरती असेल. गोलंदाज दाखल होईल गोलंदाज ट्रॅक वरती. पुन्हा नयन पाटील दाखल झाला. फिरकीचा जादूगार म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं. अप्रतिम चेंडूला बळवण्याची किमया मात्र आपल्या बुटांतील जादू तो सातत्यानं मैदानामध्ये दर्शवत असतो आणि आपल्या फिरकीच्या जोरावरती त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर फलंदाजांना गार करण्यामध्ये त्याला यश येत असतं. तो नयन पाटील यावेळेस गोलंदाज ट्रॅक वरती दाखल झाला. चौथा षटक प्रगती पथावरती असेल. फलक आतापर्यंत 24 अंकावरती आपण पाहतो. या वेळेस पूर्णपणे अक्रॉस द लाईन झाले होते.
त्या ठिकाणी मात्र चांगला प्रहार पाहायला मिळतो. तोच सराव बॅकहँड एरियाला चेंडू क्लिअर करेल कुणालच्या बॅट मधून हा लाईक चौकार. या 4च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेला ते म्हणजे 28व्या धावफलकावरती. इथून येणारे बॉल असेल 11 आणि 11 बॉल मध्ये 49 धावांची गरज विजयासाठी. इथून केलं जाऊ शकतं परंतु इथून आत्मविश्वास दर्शवावा लागेल कारण इथून ज्या अनुषंगानं साहिलने ती विस्फोटक नॉक त्याच अनुषंगानं इथून कुणालला ती खेळी करावी लागेल. ऑन स्ट्राईक एंड वरती आपण पाहिलं तर दीप दाखल झाला. ऑन स्ट्राईक वरती कुणालला आपण पाहतो तर गोलंदाज पुन्हा एकदा दाखल झाला. यावेळेस मात्र फर्निचर डिस्ट्रॉय दंडेगुल फलंदाज बाद कुणाल ये देखील बॅक टू दी डगआउट. थँक्यू तो निम्मान दाखल झाला अनिकेत मैदानाच्या आतमध्ये परंतु इथून चांगली खेळी साकारावी लागेल. भलेही तुम्ही पराभूत झाला असला तरीही आपल्या समोरच्या संघाला घाम फोडण्याची ताकद तुमच्यामध्ये असायला हवी. त्याच अनुषंगाने इथून फलंदाज तर दाखल झाला परंतु इथून गोलंदाजाची जी कन्सिस्टन्सी राहिली गेली त्याच अनुषंगानं गोलंदाजी करेल की इथून फलंदाजाचा पलटवार आपल्याला पाहायला मिळणार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज ट्रॅक वरती नयन पाटील आपले गोलंदाजी चांगली आतापर्यंत अचूक लाईनला मेंटेन जरूर केले. पहिल्याच बॉल वरती चौकार आल्यानंतर त्यानं पूर्ण राग बंद केला. याही वेळेस 50 वेग जरूर ट्रॅप लाईनच्या खूपच बाहेर पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव असेल त्या ठिकाणी धावफलकावरती ऍड होते आणि 1च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेला 29 धावफलकावरती. तर यावेळेस चांगला प्रहार जरूर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल त्यावर 2 धावा सहज रीतीने पूर्ण झाल्यात. पूर्ण आशिष होते त्या ठिकाणी थोडस बब्बा जोर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय परंतु तद्वार वर 2 धावा पूर्ण झाल्यात. इथून याही वेळेला चेंडूला वळवला त्या ठिकाणी कोणतीच संधी दिली जात नाहीये फलंदाजांना. सतत शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यावरती यश आला. इथून मात्र डॉट बॉलची सांगता त्या ठिकाणी आतापर्यंत पाहिला गेला 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 5वा बॉल असेल यावेळेस मोठा प्रहार करायचा होता जरूर चेंडू बराच काळामध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सोपा जाईल फलंदाज अनेक ठरलाय फेल बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डिझाय. इथून निम्मान दाखल झाला जितेंद्र मैदानाच्या आतमध्ये परंतु इथून औपचारिकता मात्र या सामन्याची असेल कारण ज्या ठिकाणी पाहिलं गेलं तर 7 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि या उर्वरित 7 चेंडू मध्ये विजयासाठी 46 धावांची गरज असेल. तर इथून थोडस नाराज करतो फलंदाज करत असताना फलंदाजाने तोंड नाही आणणार पुन्हा एकदा चेंडूला वळवलं जाता. याही वेळेस निर्धाव चेंडू येईल. डॉट बॉलची संगता झाली गेली. तो षटक संपुष्टात आला. 4 षटकाच्या अखेरीस पळक जर आपण पाहिलं गेलं तर जाऊन पोचला गेलाय 31 धावा धावफलकावरती. इथून येणारे बॉल असतील 6 आणि 6 बॉल मध्ये 46 धावांची गरज असेल. चला थोडं स्पीडअप करा प्लीज विनंती असेल. इथून जगमता रवळे संघाला वरीत आपण गोलंदाज सज्ज करायचा.
पूर्ण शेवटचा अंतिम षटक डेथ ओव्हर मध्ये गोलंदाज दाखल झाला मुकेश गोलंदाजी ट्रॅक वरती. दोन औपचारिकता मात्र सामन्याची असेल, कारण ज्या ठिकाणी पाहिलं गेलं तर 6 बॉल 46 ची गरज असेल. यातून दीप आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती. गोलंदाज मुकेश दाखल झाला राईट ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल दीप साठी. पूर्ण ट्रम्पलेच्या खूपच बाहेर ही चेंडूच्या हाताळणी राहिले गेले आणि तिथून मात्र पंचाने दर्शवले अवांतर स्वरूपातील ही एक धाव असेल. त्या ठिकाणी एकच्या मदतीनं धाव फलक जरूर पुढे सरसावेल, परंतु इथून औपचारिकता मात्र या सामन्याचे, कारण 46 धावा अजूनही बनवायच्यात. वरही चेंडू आपण पाहिला तर 6 चेंडू असतील, 45 ची गरज आहे. आतून चांगला चेंडू आला, ज्या ठिकाणी मात्र डॉट बॉल येईल. दीपला मात्र काही समजलं नाही या बीट होताना, मात्र निर्धार चेंडूची सांगता झाले गेले. पूर्ण अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती नियंत्रण. पहिलाच बॉल ट्रम्पलाईनच्या बाहेर जरूर हाताळला होता. तदनंतर पहिलं गेलं तरी तोंड चांगली गोलंदाजीला आजमावलं जातं. त्या ठिकाणी गोलंदाज मुकेश चौरसीला आपण पाहतो. यावेळेस चांगला फटका इनसाइड डाऊटचा इनटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर प्रयत्न केलेत, चांगले एफर्ट्स दर्शवले गेले आणि इथून मात्र त्या धावा महत्वाच्या सेव्ह केल्यात आपल्या संघासाठी. नयन पाटील मात्र यासाठी ओळखला जातो, तीच मात्र पाहायला मिळाला. त्या ठिकाणी मात्र आपल्या संघासाठी महत्वाच्या त्या धावा मात्र सेव्ह केल्या गेला. इथून 3 धावा जरूर वाचवल्यात आपल्या संघासाठी. आणि पूर्णपणे बॅकफूट वरती जवळ जवळ विजयाच्या दिशेने वाटचाल केली तर जगमता रावळे संघानं. या वेळेस अप्रतिम डिलिव्हरी राहिली गेली. काही जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय डेथ ओव्हरचा स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून मुकेश चौरसीला आपण पाहतो. त्या ठिकाणी जितेंद्रला मात्र बॅकफूट वरती पाठवलं गेलं. याचा अनुषंगाने मात्र जितेंद्रने जरूर चांगले गोलंदाजी हाताळले होते, परंतु तदनंतर सैल सापके दाखल झाला आणि तिथून मात्र पलट वार केला. सलग 4 चेंडू 4 षटकार खेचले गेले. यावेळेस उडवलाय जरूर चेंडूला सरळ सीमा रेखा पार पाठवलाय षटकारासाठी. जरूर षटकार आला, परंतु म्हटलं जातं ना की दूध ओतू गेल्यानंतर शव करण्यात काहीच अर्थ नसतो. त्या अनुषंगाला जरूर षटकार आला, परंतु काहीच फरक पडणार नाही या क्षेत्ररक्षक करणाऱ्या टीमला. कारण धावफलक इथून पाहिला जाऊन पोचला गेला 39 रन ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही येणारे उर्वरित बॉल असतील ते म्हणजे 2 आणि 2 चेंडूंमध्ये. दोन चेंडूवरती गरज असेल, कारण षटकार जरी आला तर काहीच फरक पडणार नाही. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या वेळेस लॉफ्ट केले चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि इथून हाही षटकार येणार. इथून या 6च्या मध्ये धावफलक जरूर फ्लाय होईल. माणसाला जवळ नेण्याची प्रयत्न मात्र जरूर राहिले गेले जितेंद्रच्या माध्यमातून, परंतु इथून वेळ निघून गेली आणि तदनंतर राहिलेला पलटवार. शेवटचा अंतिम बॉल असेल, जरूर कान मंत्र दिलं जातं कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी करावी लागेल मुकेश चौरसी याला, हे मात्र इथून दर्शवलं गेलं. शेवटचा अंतिम बॉल लास्ट बॉल रिमेनिंग. इथून मात्र विजयाच्या दिशेने आणि विजयाचा डंका वाजवला श्री जगमता रावळे संघानं. इथून मात्र एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव असेल, त्या ठिकाणी मात्र ऍड होईल धाव फलकावरती. वाईट बॉल पंचांनी दर्शवला. फुटच बॉल दिशा जरूर दिली. प्रोटेक्शन क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, कोणती चुकी करणार नाही. यातून विजयी झाला तर जगमता रावळे संघ कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यातून हार्ड लक टीम. जयनमान मायकोप, तुम्ही त्याला खूप चांगला क्रिकेट खेळलात. तुमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली होती. प्रेक्षक वर्गाचं मनोरंजन जरूर. एक वेळ असे आली होती की वाटलं होतं 50 धावांच्या आतमध्ये रोखलं जाईल श्री जगमता रावळे संघाला, परंतु तिथून फलंदाजांचा राहिलेला पलटवार, तिथून मात्र पराभूत व्हावं लागलं गेला. जयनुमान मायकप संघ हडलक. प्लीज आपण विनंती असेल हँडशेक करून घ्यायचा.
कारण ही मैत्रीपूर्ण लढत आहे. तोडणं विनंती असेल की आपण हँडशेक करून घ्यायचा. तर मी तोडणं स्वप्नील भोईर सरांना विनंती करेन. मैकोप ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच या ठिकाणी स्वागत सन्मान केलं जाणारा आयोजकाच्या माध्यमातून आपल्याला विनंती असेल आपण हँडशेक झाल्यानंतर आमच्या मुख्य डॅशवरती येऊन स्थान बनवायचा. तर इथून जशी सामन्याला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती हलकासा बदल होणार. या ठिकाणी आमच्या सभेत आमचे साथी समालोचक जॉईन होतील. कल्पेश